सध्या आपण बघतोय मनसे नेते स्वतः या हॉटेलमधून आता बाहेर पडत आहे। संजय निरुपम या ठिकाणी आता बाहेर दाखल झालेले आहेत, इकडे दाखल झालेले आहे, स्वतः ते विरोध करणार आहेत। आपण पाहतो आहे मुद्दा या मनसेचे सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। यात त्यांना संजय निरुपम त्यांनी मनसे कार्यकर्ता यांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे। तसेच संजय निरुपम यांना विरोध केला जात आहे, त्यांना निषेध सुद्धा केलं जात आहे त्यांच्या या कार्यक्रमाला। आपण स्वतः पाहतायत मनसेचे कार्यकर्ते हे स्वतः संतापलेले आहेत। आपण बघतोय की एका बाजूला आपण संजय निरुपम स्वतः आलेले आहेत। हे मनसेचे कार्यकर्ते इकडे स्वतः दाखल झालेले आहेत। हे बघा इकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे। कुठल्याही अनुचित गोष्टी घडू नये यासाठी स्वतः पोलीस इथे सतर्क आहेत। आपण पाहिलं की इकडे शिवसेनेचं कार्यालय आहे, जनसेवा कार्यालय आहे। याच कार्यालयाच्या इथे संजय निरुपम स्वतः संवाद साधणार आहेत, या रिक्षा चालकांशी संवाद साधणार आहेत। आपण पाहिलं तर मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून हे राजकीय तापेला आपल्याला हे पाहायला मिळत आहेत। आपण सकाळपासून पाहतोय मीरा रोड असो किंवा खार असो किंवा बोरली असो, या सगळ्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आता बाहेर पडलेले आहेत। ज्या ठिकाणी संजय निरुपम या रिक्षा संवाद साधणार त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते पोहोचणार असं नयन कदम यांचं म्हणणं आहे। आपण पाहिलं हळूहळू आता यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत। टाकले बघा बातचीत करू नयनजी सांगणार महाराष्ट्रामध्ये एकच भाषा चालली पाहिजे, मराठी भाषा। रिक्षावाल्यांना जर मराठी बोलायचंय, निरुपम त्यांना भडकवत असेल, मराठीचा विरोध आम्ही सहन करणार नाही। तिथे फक्त मराठी भाषा चालणार, रिक्षावाल्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, ह्यात काय बात नाहीये। आणि हा जर निरुपम जर इथे भडागिरी करणार असेल आणि तो मराठीला विरोध करणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो। म्हणजे काय व्हायचं ते होऊन दे। आमच्याबरोबर उत्तर भारतीय आहेत, उत्तर भारतीय मराठी शिकायला तयार आहे। आपण पाहिलं तर काही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय सुद्धा जमलेले आहे, रिक्षा चालक सुद्धा जमलेले आहात। इथे राम यादव बोलला आम्ही मराठी शिकवणार आणि निरुपम विरोध करतोय। निरुपम जर विरोध करतोय तर आम्ही त्याला विरोध करतो, आम्ही त्याला इथे उभं राहून देणार नाही। अजून पुढची भूमिका काय असतात? निरुपम यांना तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहात, कसं निरुपमला घेणार ना? म्हणजे काय, तो मराठीला विरोध करतो तर आम्ही त्याला सोडणार काय? मराठी भाषेचा विरोध आम्ही सहन करणार नाही, कधीच नाही। मग तो निरुपम असेल का त्याचा बाप असेल, आम्ही भिडणार। एकीकडे आपण पाहिलं तर शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वासह घेऊन चालतात। मराठी मुद्द्याला म्हटलं तर शिवसेना नेहमीच पाठिंबा देते, पण एकीकडे या पर्याय प्रांतांना कुठेतरी ते स्वतः शिवसेनेत असून विरोध करत आहेत। हेच बोलतोय ना, बाळासाहेबांच्या नावाने हे शिंदे राजकारण करतायत आणि त्यांचा एक पदाधिकारी विरोध दाखवतो, मराठीला विरोध दाखवतो। हे योग्य आहे का? अशा माणसाला काढलं पाहिजे शिंदे पक्षातनं, शिंदे पक्षातून काढलं पाहिजे। आपण जर पाहिलं मनसेकडून नाराबाजी देत आहेत। सध्या आपण पाहिलं हा रोड पूर्ण चक्का जाम करण्यात आलेला आहे। तसेच आपण पाहिलं मोठ्या संख्येने या डिवायडरवरती मनसेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। संजय निरुपम यांना विरोध केला जात आहे, तसेच त्यांना या इकडे निघून जायला सांगत आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून। त्याच बाजूला आपल्या संजय निरुपम आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करू की त्यांचं काय म्हणणं आहे। आया था कि ऑटो वाले और टैक्सी चलाने वाले जो लोग हैं उनको मराठी में संवाद करना चाहिए। ऐसा आग्रह रखना गलत नहीं है, लेकिन इसके लिए हमको अपने ऑटो चालकों को, टैक्सी चालकों को थोड़ा वक्त देना पड़ेगा। उनको मराठी सीखने का एक मौका देना पड़ेगा। बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं
जो मराठी भाषा में बात करते हैं। बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं, टैक्सी चालक हैं जो बेचारे मराठी में बात नहीं कर पाते। तो अभी जो हमारे पार्टी के मंत्री श्री प्रताप सरनाईक जी ने जिस जीआर को लागू करने की बात कही, उसका एक पक्ष तो अच्छा है कि सबको काम चलाऊ मराठी का नॉलेज होना चाहिए। एक टूटी फूटी मराठी में बात करिए, कोई पैसेंजर आए उससे आप पूछ सकते हैं मराठी में कि कुठे जायचा तुम्हाला, कहने से वो मान लो उसने बोला कि हमारा बोरीवली जायचा, तो इतना समझ में आना चाहिए, इसमें कुछ गलत नहीं है। लेकिन आगे उसमें लिखा है कि 1 मई से एक वेरिफिकेशन ट्रस्ट टेस्ट होगा और सारे ऑटो वाले टैक्सी वालों को रोक करके उनके मराठी ज्ञान का टेस्ट लिया जाएगा और अगर वो टेस्ट में फेल हो गए तो उनका परमिट रद्द किया जाएगा। यहां पर खतरे की घंटी बजती है। अगर किसी गरीब ऑटो वाले टैक्सी वाले के पास मान लो वो मराठी के ज्ञान में फेल हो गया तो क्या उसका धंधा छीन लेंगे उससे? आराम से भैया, क्या उसका धंधा छीन लेंगे, उसका परमिट रद्द कर देंगे? तो मैंने चिट्ठी लिखी है अपने मंत्री, अपनी पार्टी के मंत्री को, प्रताप सरनाईक जी को, कि बिल्कुल आप मराठी भाषा का आग्रह रखिए, मैं इस बात से सहमत हूं और होना चाहिए। लेकिन आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद आरटीओ वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा गलत है। मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए। आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है। कल मंत्री जी ने क्या किया, मराठी भाषिक जो साहित्यिक लोग हैं, जो भाषा के जानकार हैं, उनको बुलाया और उनके माध्यम से प्लान किया है सरकार ने कि पूरे मुंबई में मराठी सिखाने के महाराष्ट्र सरकार के तरफ से 70 केंद्र खोले जाएंगे। हमारे ऑटो वाले ये उग्रसेन सिंह के सार ये जई है मराठी सीखे खातिर। आपको मराठी सीखे के पड़ी आवत है, इनको मराठी आती है, अब इससे ज्यादा क्या चाहिए? तो अब वो जो मराठी भाषा सिखाने का जो केंद्र है, उस केंद्र पर हमारे ऑटो वालों से निवेदन किया जाएगा कि भाई 12 घंटे ऑटो चलाते हैं, आधा घंटा टाइम निकाल के उसमें एनरोलमेंट कर लो और थोड़ा सा एक काम चलाऊ भाषा सीख लो। और मुझे नहीं लगता कि आप तो ऑटो वाले दिख रहे हैं मुझे, आप सीखना चाहेंगे? मराठी आती है आपको? कितनी आती है? थोड़ा ही तो आता है। तो थोड़ा ही चाहिए, उससे ज्यादा नहीं चाहिए। अरे मराठी का ज्ञानी थोड़ी होना, विद्वान थोड़ी होना है। लेकिन जब आप लोगों के बीच जाते हैं, आप पैसेंजर से बात करते हैं, तो इतनी भाषा की समझ होनी चाहिए कि आप कम से कम उस भाषा में उससे बात कर सकें, इतनी सी बात है। तो उस भाषा में बात करने के लिए ट्रेनिंग सेंटर शुरू हो रहा है। बोरीवली में साइली कॉलेज में ये ट्रेनिंग सेंटर शुरू हो रहा है, 2 घंटे का क्लास है। तो मैं यहाँ पे राम भाऊ के राम यादव जी के माध्यम से गणपत पाटिल नगर में रहने वाले सारे ऑटो वालों से निवेदन करने आया हूं कि 1 तारीख से जो सख्ती होने वाली है वो सख्ती नहीं होने देंगे, हम रिक्वेस्ट करेंगे। लेकिन मराठीमध्ये सांगा सर, मनसेकडून मोठ्या प्रमाणात तुम्हाला विरोध करण्यात येत आहे, तुम्हाला निघण्यासाठी आग्रह करत आहे, घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे, काय प्रोटेस्ट? मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्राचा एजेंडा आहे आणि महाराष्ट्राचा एजेंडा हा शिवसेनेचा एजेंडा आहे आणि शिवसेनेच्या एजेंडा बरोबर जर मनसेचे लोक सहमत आहेत तो आम्हाला काही ऐतराज नाही। मराठी भाषेचा मान सन्मान महाराष्ट्रात राहिला पाहिजे, हा आमच्या शिवसेनेचा एजेंडा आहे आणि हे एजेंडा बरोबर जे काही उभे आहेत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, काय हरकत नाही। लेकिन मुद्दा सिर्फ इतना है कि भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है, भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए, ये हमारा निवेदन है। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। अच्छा, हम लोग को हमें ज्यादा वाद विवाद नहीं करना है। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ
संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी शिक्षण का एक अभियान शुरू हो रहा है, उसमें सभी लोग इनरोल करिए अपने आप को और मराठी भाषा सीखने का, बेसिक चीज सीखने का प्रयत्न करिए। ऐसा आग्रह कहीं गलत नहीं है। प्रत्येक राज्य में वहां की भाषा के प्रचार प्रसार के लिए सरकारें काम करती है। चाहे कर्नाटक में जाएंगे कन्नड़ भाषा के लिए, तमिलनाडु में जाएंगे तमिल भाषा के लिए, बंगाल में जाएंगे बंगाली भाषा के लिए। तो यहाँ पर भी अगर यहाँ की सरकार मराठी भाषा के प्रचार प्रसार के काम कर रही है तो कोई गलत बात नहीं है, हम उसका समर्थन करते हैं। बस जोर जबरदस्ती ना हो, सख्ती ना हो, किसी गरीब की रोजी रोटी ना छीनी जाए, इतना तो आग्रह है साहब। हम गरीब के साथ खड़े हैं, हम अपने गरीब लोग। सर मनसे अपशब्द वापरून तुमच्या नावाने घोषणाबाजी दिली जात आहे, यावरती कशी भूमिका असणार आहे? घोषणाबाजी केली जाते काय सांगा? ज्यांची जशी मानसिकता असते त्यांची ते मानसिकताच्या स्तरावर ते बातचीत करतात, संवाद करतात। आम्ही गाली देणारे लोक नाही, शिवीगाळ करणारे लोक नाही। माझ्याकडे भाषाचा संस्कार आहे, चांगली भाषामध्ये मी चांगली गोष्टी करू शकतो। पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कशाला आहे? आम्ही पण मराठी भाषाचे सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाचे सन्मानासाठी आमची सरकार, आमचे मंत्री महाराष्ट्रात ऑटो रिक्षा और टॅक्सी चालणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा। आम्ही पण सहमत आहोत, पण एवढाच आहे की 1 मे पासून, महाराष्ट्र दिवस पासून जे तुम्ही सगळ्यांचा परमिट जप्त करण्याचा एक धमकी देतात तो चुकीचा आहे। त्याच्यावर पुनर्विचार करा, फेरविचार करा आणि सगळे ऑटो टॅक्सीवाल्यांना एकदा मौका द्या, संधी द्या त्यांना मराठीचा बेसिक नॉलेज घेण्यासाठी। आता मी इकडे राम यादव मार्फत गणपत पाटील नगरमध्ये मोठ्या प्रमाणात आमचे ऑटोवाले राहतात, त्यांना धमकी दिलेला गेलेला आहे, तर त्याचे जेणेकरून ते कमी आलेले काय हरकत नाही। सर तुम्ही धमकी म्हणतायत की सरकारकडून धमकी दिलं जात आहे परमिट कॅन्सल करण्याचं, पण पक्षात तुमचा एकच आहे, तुमच्याच पक्षातले ते मंत्री आहेत। हा, माझा पक्ष आहे, माझे पक्षाचे मंत्री आहेत आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांकडे मराठी भाषांमध्ये संवाद झाला पाहिजे, ह्याच्यामध्ये काही चुकी नाही। पण जेव्हा एक जुना GR आमचे मंत्रीजी पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यासाठी आग्रह धरतात, तेव्हा त्या GR मध्ये काहीतरी चुकीचा दिसतो आणि याच्यामुळे आमचे जो ऑटोवाले लोक आहेत, टॅक्सीवाले लोक आहेत, त्यांच्यामध्ये उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो। याच्यासाठी मी काळजी व्यक्त केला, याच्यासाठी मी मंत्री महोदयांना, माझे मंत्री आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं मी की साहेब याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा। आणि मी नक्की सांगतो गणपत पाटील नगर मध्ये रहणारे सर्व ऑटो वालों ना कि तुमचे मनात, आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए। सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है और सरकार आपकी चिंता को दूर करेगी और आप लोग भी थोड़ा सा सरकार का जो आग्रह है उसको स्वीकार करने का प्रयत्न करिए। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरतून सध्या राजकीय तापलेला आहे, तसेच तुमच्याही पक्षामध्ये तुमच्या 2 गटामध्ये वाद होत आहे का? नाही, असं नाही। आमच्या पक्षामध्ये 2 गट नाही, आमच्या पक्षामध्ये एकच गट आहे आणि तो गटचं नाव एकनाथराव शिंदे गट आहे। आम्ही सगळे एकनाथराव शिंदे गटचे सदस्य आहोत आणि एकनाथराव शिंदे साहेब स्वतः विश्वास करतात की महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान सन्मान राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पण काम करतो। फक्त सक्ती नाही झाली पाहिजे एवढंच डिमांड आहे। हा भरून देणार आहे का? रिक्षा फुटल्या तर हा भरून देणार आहे का? एखाद्या UP बिहारने मार खाल्ला तर हा भरून देणार आहे का? नाही ना। याला सांगायचं चालते वा, चालते वा, चालते वा, चालते वा, अरे चालते वा, चालते वा, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे एकच भाषा, मराठी भाषा, एकच भाषा, मराठी भाषा, एकच भाषा, मराठी
भाषा एकच भाषा मराठी भाषा एकच भाषा मराठी भाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा सरकारने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आणि सरकार तुमचं मंत्री तुमचे तुमच्याकडे जाऊन चर्चा करा. इथे सगळे सुखाने नांदतायत. देशमुखाला येऊ नका. इथे मराठी असू देत, अमराठी असू देत, सगळे शांततेत राहत आहेत. तुम्ही इथे येता, आग लावता आणि त्याच्यावर संजय निरुपम तुम्ही तुमचं राजकारण चालवता. हे आम्ही चालू देणार नाही. एकच भाषा एकच भाषा मनसेचे एकच भाषा मराठी भाषा अरे हे बघा ना अजिबात पुढे जायचं नाही. मागे चला. अजिबात पुढे नाही. अजिबात पुढे नाही. धक्काबुक्की करू नये. मराठी मनसेचे पदाधिकारी आपले किरण नकाशे सोबत आहेत. काय सांगणार तुम्ही स्वतः संजय निरुपम यांना विरोध करण्यासाठी? 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय सरकारने दिलेला आहे. बरोबर आहे, सरकार तुमचं आहे, प्रताप सरनाईक मंत्री तुमचे आहेत, एकनाथ शिंदे तुमचे आहेत. वरती जा बसा आणि चर्चा करा ना तिकडे. इथे येऊन या गरिबांची माती कशाला भडकावताय? उद्या तुम्ही इथून माती भडकावून जाणार, आम्ही ते आमच्या अंगावर येणार, आम्ही त्यांच्या अंगावर जाणार. तुम्हाला संप करायचा आहे खुशाल करा. आमच्या अमित साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला संप करायचा असेल खुशाल करा. 4 मेला तुम्हाला संप करताना आमचा मराठी रिक्षा चालक जो चालवत असेल त्याच्या जर आड गेलात आम्ही रस्त्यात मारणार, एवढं लक्षात ठेवायचं. या संजय निरुपमने पण लक्षात ठेवायचं. आणि उद्या जे काय होईल त्याला जबाबदार संजय निरुपम असेल. तुम्ही अपशब्द वापरून त्यांची घोषणाबाजी केल्या जात आहेत. कसं ज्याची लायकी फक्त लोकांची माती भडकावून राजकारण केलं जातं ना, त्यांनी आमच्या दहिसर विधानसभेत पायच ठेवू नये. स्वतःची लायकी नसताना इकडे येऊन जे लोकांचे हे करतायत ना, इथे त्यांना कोणी बोलवलं नव्हतं. हे समोरून आलेत. अरे 4 माणसं आहेत, त्यांच्यापेक्षा आमचा मॉब बघा. इकडे लोकच नाहीत त्यांच्यासाठी आलेली. इथे फक्त यायचं, आपली राजकारणात पोळी भाजून घ्यायची आणि आपलं राजकारण चालवायचं. एवढं फक्त काम उरलंय त्या निरुपमला. तुमच्या हाताला दुखापत सुद्धाही झालेला आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत तुम्ही स्वतः आलेला धक्काबुक्की होते. पण मराठी भाषेसाठी आम्ही काहीही करणार आणि कुठपर्यंत पण जाणार. आता फक्त पोलिसांना पुढे केलं म्हणून नाही तर संजय निरुपम इथूनच असा गेला नसता. तरी तुमचा इशारा काय असता संजय निरुपम यांना? इशारा एकच आहे, आता निघ, नाही तर तुझं काय खरं नाही. नक्की आपण पाहिलं तर संजय निरुपम यांना एक इशारा दिला जातो, तुम्ही इथून निघून जावा, नाही तर खरं नाही असं म्हटलं जात आहे. पण पाहिलं एका बाजूला मनसेचे कार्यकर्ते जमलेले आहेत, घोषणाबाजी केली जात आहेत. संजय निरुपम यांनी या गाडीवरून जाऊ नये, इथून निघून जावं यासाठी अनेक घोषणाबाजी केली जात आहे, विरोध केला जात आहेत. आपण पाहिलं निरुपमची गाडी नेमकं आता इथून पुढे जाणार का हे सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे. कारण याच गाडीने संजय निरुपम स्वतः आले होते. याच गाडी आपण पाहिलं की MS04 JP 4455 अशी ही आहे गाडीचा क्रमांक. संजय निरुपम हेल्पलाईन असे सुद्धा आपण या फलक पाहू शकतो. आता मागची जी टायर आहे या टायरची पूर्णपणे हवा काढण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा आपण माझ्या कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आपण ही दृश्य पुन्हा दाखवा. टायरची जी हवा काढण्यात आलेली आहे, संजय निरुपमची गाडी ही आता पुढे जाणार का हे सुद्धा प्रश्न पडलेला आहे. या गाडीच्या टायरला आपण पाहिलं तर नेमका हवा नाही आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही हवा काढण्यात आलेली आहे. टायर आता पंक्चर झालेले आहे. आज आपण मनसेच्या निरुपम यांच्या चालकांना विचारू, काय सांगणार? तुमच्या गाडीची हवा काढण्यात आलेली आहे. काढलेली आहे ते लोक कोणी काढलेली आहे? आपण त्याच्या चालकाकडून विचारू. संजय निरुपमचे ड्रायव्हर आहेत. तुमच्या गाडीची हवा काढण्यात आलेली आहे. आता मनसे लोकांनी काढलेली आहे आमची गाडीची हवा. आता काय करायचं ते बघा. गाडी पुढे जाणार का? जाणार ना ते. आता काय करू? निरुपम आता कसे तुमच्या गाडीने जाणार की त्या वेगळ्या वाहनाने जाणार? नाही याच्यामध्ये जाणार, नाही तर दुसरी वाहन आहे आमच्याकडे. नक्की याच गाडीने ते जाणार, त्यांच्या चालकांचं असं म्हणणं आहे.
संदीप पवार अरे पवार संदीप तिकडे लवकर लवकर हवा भरतायत गाडीची हवा करण्यात आली आहे. सध्या आपण जर पाहिलं संजय निरुपमची ही गाडी आहे या गाडीची हवा करण्यात आली होती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सध्या आपण पाहिलं तर या गाडीचा पुन्हा हवा भरण्यात येत आहे ही मशीन लावण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक मशीन आहे की या जागेवरती ही हवा भरण्यात यावं आपण पाहिलं की गाडी पुढे जाऊ नये निरुपम या गाडीच्या पुढे जाऊ नये म्हणून यासाठी हवा काढण्यात आली होती सध्या आपण बघितलं की एका बाजूला मनसेचे कार्यकर्ते मनसैनिक मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने जमलेले आहेत तसेच निरुपमना विरोध केला जात आहे मराठी स्थगितीच्या मुद्द्यावरती हे राजकीय तापेला आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहिलं की एका बाजूला या शिवसेना शिंदेगड यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्वतः संजय निरुपम इकडे रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत तसेच या संवाद साधण्यामुळे मनसेचे काही नेते नयन कदम आहेत तसेच काही मनसैनिक आहेत मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीसचा फौज हा तैनात झालेला आहे कुठल्या अनुचित गोष्टी घडू नये यासाठी दोन्ही बाजूने पोलीस फौज मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे तसं पाहिलं की याच वादावादीमुळे आता हे हवा करण्यात आली होती की निरुपम या गाडीने सुद्धा बसून पुढे जाऊ नये पण आता या गाडीत हवा भरण्यात येत आहेत पाहिलं की आपण निरुपम यांचे चालक आहे या गाडीचा त्यांच्याशी संवाद चालू काय सांगणार गाडीची हवा कोणी काढली मनसे लोग ने निकाल दिया हवा पूरा मनसेने ही गाडीची हवा काढली हाँ त्यांनी लोकच काढले